नमस्कार यूट्यूब आणि फेसबुक मराठी फॅमिली, कसे काय बरे आहेत का सगळे? आपल्या मराठी लोकांसाठी व्हिडिओ आहे की भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की खरंच हे जे लोक मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरतात, एखाद्या ठिकाणी हॉटेलवर जाणं आणि म्हणतात की ह्या हॉटेलवरती या तुम्ही, इथं मटण थाळी भारी आहे, चिकन थाळी भारी आहे, किंवा मग एखादी जाहिरात करणं, एखादी बॉडी स्प्रे असू द्या, म्हणजे कोणत्या प्रोडक्टचं जाहिरात करतात. ही जी करते हे फुकट नाहीत करत, सोशल मीडियावरती फेमस झालेले असते ते. त्यांच्यासोबत फेमस झालेले म्हणजे आता एखादा मुलगा आहे समजा किंवा मुलगी आहे, फेमस झालेली आहे, म्हणजे तिचे फॉलोअर आहेत 100 के, 200 के, 300 के, म्हणजे त्यांच्यासोबत तेवढे लोक जुडलेले असतात. आणि जो व्हिडिओ त्यांनी क्लिप बनवलेली असते, एखादा ॲड प्रमोशन करतात त्यांनी, म्हणजे एखाद्या हॉटेलची जाहिरात केलेली असते की तर जेवण चांगलं भेटतं, उत्तम जेवण भेटतं, मटण थाळी, चिकन थाळी, पुन्हा चिकन रान, हे जे म्हणतात हे बोलायचे त्यांना पैसे भेटतात. कारण की सोशल मीडियावर त्यांनी अगोदर मेहनत केलेली असते. म्हणून म्हणते सोशल मीडिया चालू करा तुम्ही बी. यूट्यूब, फेसबुक, इंस्टा, भरपूर पैसे भेटतात. इंस्टावर पैसे भेटतात म्हणजे इंस्टावर प्रमोशन भेटतं तुम्हाला. म्हणजे एखादी जाहिरात तुम्ही आहे ना, तुम्हाला ही जाहिरात करा म्हणून आली, समजा आता एखादा प्रोडक्ट आहे याची जाहिरात करा म्हणून आली, तुम्ही एखादी रील बनवून टाकली तुमच्या म्हणजे इंस्टाला स्टोरी लावली, नंतर तुमच्या आयडीवर टाकली, त्याचे पैसे भेटते तुम्हाला 20,000, 30,000. म्हणून म्हणतोय फेसबुक चालू करा. हे जे लोक फिरतात गाडीमध्ये, गाड्या घेऊन फिरतात, मोठ्या मोठ्या ठिकाणी जाणं, हॉटेलमध्ये जाणं, जेवणं करणं, ऐकलं का मंडळी ह्या ठिकाणी हे हॉटेल चालू झाले, अजून तुम्हाला ठाऊकच नाही का, असं हे जी बोलतात ना, हे फुकट नाही, हे पैसे घेऊन केलेले असतात त्याने ॲड, माहिती आहे का? पैसे घेतलेले असतात 20, 30, 40,000 प्लस यायचा जायचा खर्च त्या हॉटेलवाल्याने दिलेला असतो त्यांना, माहिती आहे का? त्यामुळे म्हणतोय सोशल मीडियामध्ये इतकी पॉवर आहे, इतकी पॉवर आहे, भरपूर पैसा आहे. फक्त तुम्ही तुमच्यात हिंमत ठेवा, की हिंमत ठेवायचं म्हणजे कोण येऊन मारणार आहे का तुम्हाला? फक्त तुम्हाला पाहिजे जिद्द पाहिजे, की बाबा मी लाजणार नाही, मी बोलणार, येऊन डायरेक्ट बोलणार समोर. जाहिरात कर म्हणजे जाहिरात तुम्हाला करायची गरज पडणारच नाही, तुम्ही स्वतः बोलणार. आणि तसं तर आता काही जण काय फंडा वापरतात तुम्हाला ते पण सांगतो. काही जण आता एखाद्या ठिकाणी एखादा मोठा फेमस झालेला माणूस आलेला आहे, समजा माणूस, मुलगी, कोणी पण फेमस झालेले जे आहेत इंस्टावर, यूट्यूबला, फेसबुकला जे फेमस झालेले आहेत, ते एखाद्या ठिकाणी आले प्रमोशन करायला, तिथं गर्दी करणं, तिथं जाणं, पुन्हा त्यांचे फोटो घेताना, त्यांच्यासोबत फोटो घेताना त्यांना म्हणणं ही माझी आयडी आहे, एवढं बोला तुम्ही. आणि ते काही कसं आता आपल्यावर भरपूर लोक प्रेम करतात, आपल्याला बाबा सपोर्ट करतात, ह्या कारणापोटी त्यांनी पण बोलून टाकतात. तसं करायचं असलं तसंही करू शकतो तुम्ही, पण तुम्हाला मेहनतशिवाय पर्याय नाही. तुम्हाला 6 महिने, वर्ष त्याच्यावर तुम्हाला मेहनत करावं लागेल. रोज व्हिडिओ टाकायचे, 2 टाका, 3 टाका, फेमस होईपर्यंत. म्हणजे चांगलं एक तुमच्या मनामध्ये असं घट्टपणा पाहिजे, की बाबा मी करून दाखवणार. जेव्हा मन घट्ट होऊपर्यंत, म्हणजे जरा स्ट्रॉंगपणा येऊपर्यंत आतून, की बाबा डायरेक्ट असं कॅमेऱ्यासमोर येऊन बोलूजीपर्यंत तुम्हाला किमान एक तर व्हिडिओ डेली टाकावा लागणार आहे. व्हिडिओ टाकायचा 3-4 मिनटाच्या प्लसचा व्हिडिओ टाकायचा. वॉच टाईम असतो 4,000 घंट्याचा वॉच टाईम, तो वॉच टाईम पण पूर्ण होणार. वॉच टाईम पूर्ण झालं की एखादा व्हिडिओ असा फेमस होऊन जातो, व्हायरल होऊन जातो. जरी करता नाही व्हायरल झाला तरी 6 महिने, वर्ष तरी लागतं, हळूहळू लोकांपर्यंत आपण पोचायला पोचायला लागलं की फॉलोवर वाढते 100%. आपले जरी नाही फॉलो केले तर बाहेरचे 100% करतात. कारण की हे जे 5 बोट आहेत सारखे नसतात. आपले लोक काय विचार करतात आपल्याबद्दल आपल्याला माहीत असतं. काही जण म्हणतात की याला कशाला पुढे जाऊ द्यायचं, असं तसं. सोडा, त्यांचा विषय सोडून द्या. पण तुम्ही बाहेरचे लोक भरपूर आहेत की तुमचं म्हणणं ऐकून घेतील, तुमचे विचार त्यांना पटतील, सपोर्ट करतील, 100% सपोर्ट करतील. तुम्ही फक्त कॅमेऱ्यासमोर या, बोला. आता हे तुम्हाला वाटतं की खरंच सोशल मीडियामध्ये एवढा पैसा आहे का खरंच? मग हे जे गाड्यामध्ये फिरतात, आता काही यूट्यूबर असे आहेत की त्यांच्यापाशी गाड्याही नव्हत्या, तरी ते जाहिरात करत होते ह्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे, असं तसं. का? त्यांचे 200 के, 300 के फॉलोअर होते, तेवढे लोक त्यांच्यासोबत जुडलेले होते. म्हणून त्यांचं कसं त्यांना, आणि जे ते गाडीत फिरत होते ना, ते ज्यांनी ॲड दिलेली असती करण्यासाठी, म्हणजे एखादी जाहिरात करण्यासाठी, जाहिरात करा आणि ती क्लिप बनवून तुमच्या जी आय डी आहे, यूट्यूब आय डी, फेसबुक, इंस्टा, जी बी आय डी आहे त्या आय डीला टाका, असं म्हणून त्यांनी जी ही दिलेली असती ना प्रमोशन करण्यासाठी पैसे, तर त्यांना येण्या जाण्यासाठी गाडीही दिलेली असती, प्लस पैसे दिलेले असते. त्यामुळे सांगतोय तुम्ही व्हिडिओ बनवा, टाका,
100% फेमस होणार म्हणजे होणार. फक्त तुमच्या मनामध्ये हे पाहिजे की बाबा मी करून दाखवल, करलच. असं नाही की 2-4 दिवस आलं मोबाईल पकडला असा मोबाईलसमोर बसलाय बोललं, तसं नाही. वेळ द्या थोडासा, वेळ दिला की 100% होईल. 6 महिने वर्षे तुम्हाला आहे ना, किमान 6 महिने तर वेळ द्यावं लागेल. तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. जसे फॉलोवर वाढतील असे भरपूर जण आहेत, त्यांचे 30-40K फॉलोवर आहेत. 30-40K म्हणजे किती, 20-30 हजार रुपये, म्हणजे 20-30 हजार, सॉरी 20-30 हजार फॉलोवर आहेत. तर 20-30 हजार फॉलोवर आहेत ना, त्यांनी सुद्धा 15-20 हजारच्या प्लस आरामात ती वरून पैसे भेटतात. आणि तुम्हाला काय दिवसभर बसायचे का, दिवसभर बसायचे. असं समजा आता काही मुलं असे आहेत की ती घाबरतात समोरून, आणि त्यांच्यामध्ये स्किल आहे भरपूर बारा, म्हणजे असा फोटो बघा, आता त्यांनी एडिट केलेले फोटो व्हिडिओ बनवते ते स्वतःचे. एखादा चाललेला व्हिडिओ असू द्या, किंवा एखादा गाणं आहे त्याच्यावर असं, किंवा मग वातावरण भारी झालं आहे त्याचा व्हिडिओ बनवणे. एडिटिंग एवढी भारी, आता काइन मास्टरहून एडिटिंग करते. तर माझा एक मित्र आहे काइन मास्टरहून एडिटिंग करतो, पण त्याला एडिट केलेले व्हिडिओसुद्धा सोडायला लाज वाटते. आता बघा त्याच्यात काय देणं, काय असं येऊन समोर बोललेलं आहे, काय चाललेला व्हिडिओ एडिट करा, सोडा. तर एडिटिंग कशी करायची ती पण तुम्ही त्याच्यावर काय करायचं, स्क्रीन व्हिडिओ चालू करायचा. एडिट कसं करता तुम्ही व्हिडिओ, एडिट करायचं. कशी एडिट, कोणता व्हिडिओ कसा एडिट करायचा, फीचर कुठं कशी टाकायची, काय सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. बस तुम्ही टाकला व्हिडिओ. फक्त दिवस लागतात, काही दिवस लागतील फेमस होण्यासाठी. वेळ द्या, वेळ दिलं की 100% होणार, फेमस होणार. वेळ तुम्ही बोला हो समोर, हाय कसे आहेत, बरे आहेत का. मग कोणी म्हणतं बाई लोक बरे आहेत का, कोणी मित्रांनो म्हणतं, पुन्हा गुड इव्हनिंग, न्यू माय ब्लॉग, काही म्हणावं तुम्ही, होतं फेमस. बोलताना फक्त शब्द आपले ना रॉंग बोलायचं नाही कोणाबद्दल, बस लोकांचा विचार करायचा नाही, आणि असे व्हिडिओ बनवायचे. आणि मी पण व्हिडिओ बनवता, लाईक करा, 100% फॉलो करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्यासाठी मस्त असे व्हिडिओ बनवून आणत जाईल मी. आणि हिंमत ठेवा हो, काय होत नाही. जगाचा विचार करू नका तुम्ही, फक्त व्हिडिओ बनवून टाकत राहा. 100% होते, वेळ लागतो. पण असं नाही की कोणी आईच्या पोटातून शिकून आलेलं असते. आपल्याला आहे ना, खरं सांगायचं म्हणजे आता तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे की माणूस जन्म घेतल्यानंतर बोलायला किती दिवस लागतील. म्हणजे जन्म झाला, आता समजा तुमचा जन्म झाला एखाद्या लेकराचा, बोलायला शिकतो कधी 1.5-2 वर्षानंतर तो तर बोलत असतं. चालायला शिकायला किती दिवस लागतील त्याला, 2-2.5 वर्षानंतर लेकरू हळूहळू चालायला शिकतं. मग कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. सगळ्या गोष्टी जर लवकर झाल्या असत्या ना, जन्म घ्यायला 9 महिने लागले नसते. आपल्याला माहिती आहे का, जन्मही आपण 9 महिने याच्या पोटामध्ये राहिल्यानंतर जन्म घेतो. ना, नंतर तिथून आई शिकवते बोलायचं कसं काय, का उठल्या हा आई बरी आहे का, असं बोलतो का तुम्ही, नाही ना. वेळ लागतो थोडासा. फेमस व्हायलाही तुम्हाला वेळ लागेल. फेमस झाल्यानंतर 100% तुम्ही पुढे जाईल. आता हे जे यूट्यूबर आहेत त्यांची तुम्ही सुरूची जर्नी बघा कशी आहे, ती कशी व्हिडिओ बनवलेले आहे त्यांनी, आणि केव्हापासून व्हिडिओ बनवलेले आहे ते सुरूची जर्नी. तरी आता भरपूर लोकांना माहीत झालेलं आहे यूट्यूब कसं वापरायचं, काय आहे ती. आणि जी गोष्टी तुम्हाला जे काही जमत नसेल ना, सर्च करायचं, यूट्यूबला भेटतं, गुगलला भेटतं, कसे तुम्ही व्हिडिओ बनवायचे ते सगळं भेटतं. मी तुम्हाला काय सेटिंग घेऊन येत जाईल. लाईक करा, सपोर्ट करा, असंच फॉलो करा, व्हिडिओ घेऊन येत जाईल. चला बाय.